मित्रांनो, घडामोडी वेगाने घडतायत आणि त्यावरचे स्पेशल रिपोर्ट आपण बघतोय. पुढे पाहूया. ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदे यांच्यात आता नवी लढाई सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर या ठिकाणी ठाकरे बंधूंना लक्ष्य करत सध्या मनोमिलन नाटकाचे जोरदार प्रमोशन सुरू असल्याचा टोला लगावला होता आणि त्यावरनं संजय राऊतांनी जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमधील राजकीय वाद आता नाटकांपर्यंत जाऊन पोहोचलाय. ठाकरे बंधूंमधील भेटीगाठीचा सिलसिला सुरू झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कपाळावर आठे आलेत आणि त्यावरूनच आता एकमेकांवर मार्मिक टीकेचे बाण सोडले जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या भेटीवर बोलताना या दोन नाटकांचा उल्लेख केला. काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या. पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं. आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर गेली 2 दशकं शिवसेना विरुद्ध मनसेत राजकीय संघर्ष झडला. पण आता मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंची जवळीक वाढली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार असल्याची चर्चा आहे आणि तोच संदर्भ देत एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंवर खोचक टीका केली. त्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं त्याच भाषेत उत्तरही दिले. भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? त्याला विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आले, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली. आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला, महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतो आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी पुढे अशोक सराफांच्या गाजलेल्या नाटकाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर अशा प्रकारे निशाणा साधला. मामांचं एक नाटक खूप भारी होतं. त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय. होतं ना, सारखं छातीत दुखतंय. मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय. शिंदेंची ही टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली नाही तरच नवल. ठाकरेंच्या सेनेनं थेट शिंदेंना गुवाहाटीवरून टोला लगावला. नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी, त्याच्यामुळे हे जे नरकासूर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुराची, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना. आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही. आमच्या कोणाच्या पोटात छातीत काही दुखत नाही. आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत. पण आज त्यांची जयंती आहे. आज एकनाथ शिंदे यांची जयंती आहे. गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित. नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राजकीय नेत्यांनी चांगलंच बेअरिंग पकडलंय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कार्यक्रम नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा असला तरी त्या मंचावरून शिंदेंनी राजकीय टोलेबाजी केली आणि हा वादाचा नवा अंक रंगला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.